विद्यार्थी मित्रांनो, आता आपण काही डिग्रीचे वाक्य पाहूया. सर्वश्रेष्ठ घटक असेल तर वाक्याचे वेगवेगळे पॅटर्न्स किंवा शब्दामध्ये कशा प्रकारे खेळ केला जातो. आता सगळ्यात पहिली गोष्ट, द इग्नायटेड सोल इज द मोस्ट पॉवरफुल रिसोर्स. द इग्नायटेड सोल आणि रिसोर्स या दोन गोष्टीमध्ये तुलना आहे. मग आता याचं पॉझिटिव्ह करताना सर्वश्रेष्ठ घटक आहे द मोस्ट पॉवरफुल, याचं होतं मोर पॉवरफुल, आणि सगळ्यात शेवटी पॉझिटिव्हमध्ये होतं पॉवरफुल. मग या ठिकाणी सुपरलेटिव्हचं कंपॅरेटिव्ह होईल द इग्नायटेड सोल इज. आता लक्षात घ्या की ज्यावेळेस आपण सुपरलेटिव्हचं कंपॅरेटिव्ह करतो त्यावेळेस फक्त विशेषणाचं तिसरं रूप आणि द हे बदलत असतं, शब्दांच्या जागेत आदला बदल केली जात नाही. द इग्नायटेड सोल इज द मोस्ट पॉवरफुल, याचं मोर पॉवरफुल. द इग्नायटेड सोल इज मोर पॉवरफुल रिसोर्स. त्यानंतर आता वाक्य पॉझिटिव्हमध्ये जाणार आहे. पॉझिटिव्हमध्ये मोर पॉवरफुलचं होईल पॉवरफुल. होकारदर्शक वाक्याचं आपोआपच नकारदर्शक वाक्य होतं, कारण ज्यावेळेस सर्वश्रेष्ठ घटक असतो त्यावेळेस वाक्याची सुरुवात नो अदरने होते. नो अदर विशेषण आणि त्याच्या पुढचा घटक, याच्यामध्ये पुढचा घटक आपलं घ्यायचा आहे नो अदर रिसोर्स. पुढे इज हे कट होईल ॲज पॉवरफुल ॲज द इग्नायटेड सोल. अशा प्रकारे सुपरलेटिव्ह कंपॅरेटिव्ह पॉझिटिव्हमध्ये रूपांतर होईल. शेक्सपियर इज द मोस्ट फेमस ऑफ ऑल रायटर्स इन इंग्लिश. या ठिकाणी ऑफ ऑल हे विनाकारण घेतलेलं आहे, फक्त शब्दांचा खेळ आहे. मग वाक्य असं होईल शेक्सपियर इज द मोस्ट पॉवरफुल किंवा द मोस्ट फेमसच्या ऐवजी मोर फेमस. मग आता उत्तर आपण सुपरलेटिव्हमध्ये पाहूया. सुपरलेटिव्हचं कंपॅरेटिव्ह करताना काय होईल, शेक्सपियर इज द मोस्ट फेमस मोर फेमस. आता मोर फेमस कंपॅरेटिव्ह आहे, पुढे वापरायचं दॅन. या ठिकाणी ऑफ काढून टाकायचं ऑल रायटर्स इन इंग्लिश. शेक्सपियर इज मोर फेमस दॅन ऑल रायटर्स इन इंग्लिश. आता सर्वश्रेष्ठ घटक आहे, याचं पॉझिटिव्ह करताना या ठिकाणी नो अदर पुढे रायटर्स घेतलं तरी चालेल, वाक्याचा अर्थ एकच होतो. नो अदर रायटर घेतलं तरी चालेल. नो अदर रायटर क्रियापद, पण पुढे शब्दसमूह आहे नो अदर रायटर इन इंग्लिश, तो याच्याबरोबरच घ्यायचा. क्रियापद इज. आता द मोस्ट फेमस इज ॲज फेमस, इज ॲज फेमस ॲज शेक्सपियर. अशा प्रकारे नो अदर रायटर इन इंग्लिश इज ॲज फेमस ॲज शेक्सपियर. सुपरलेटिव्ह कंपॅरेटिव्ह आणि पॉझिटिव्ह. आता आपण पुढचं वाक्य पाहूया. राम इज द टॉलेस्ट बॉय इन द क्लास. पॅरेंट्स आर द बेस्ट रोल मॉडेल. आता हे रेग्युलर वाक्य आहे, या ठिकाणी मोर आणि मोस्ट उपसर्ग नाही आहे. मग या ठिकाणी इथं थर्ड फॉर्म आणि द काढून टाकायचं. वाक्य ॲज इट इज कॉपी. राम इज पुढे सेकंड फॉर्म टॉलर, आणि एकाची अनेकांशी तुलना आहे, सर्वश्रेष्ठ घटक आहे, याच्या पुढं दॅन वापरून पुढं एनी ऑदर वापरून पुढचा तुलना केलेला घटक आणि शब्दसमूह राहिलेला इन द क्लास. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सर्वश्रेष्ठ घटक पाहाल त्या वाक्यात तुम्हाला दॅन एनी ऑदर दिसलं पाहिजे. आता याचं पॉझिटिव्ह काय होईल, वाक्याची सुरुवात नो अदरने करायची. म्हणजे ज्या वाक्यात दॅन एनी अदर असतं त्याची सुरुवात होते नो अदरने.
तुलना केलेला दुसरा घटक बॉय, शब्दसमूह इन द क्लास, क्रियापद इज, मूळ रूप ॲज टॉल ॲज, पुढे राम. आता पुढे पॅरेंट्स आर द बेस्ट रोल मॉडेल, सुपरलेटिव्ह. मग या ठिकाणी याचा कंपॅरेटिव्ह काय होईल? पॅरेंट्स आर, आता हे विशेषण आहे पॅरेंट्सचं, वेल होणार नाही, बेटर, बेस्ट यासारखं मूळ रूपात त्याचं वेल होणार नाही, गुड होईल त्याचं. आता इथं सेकंड फॉर्म करायचा आहे. पॅरेंट्स आर बेटर दॅन एनी अदर रोल मॉडेल. मग हे झालं कंपॅरेटिव्ह. आता पॉझिटिव्ह, नो अदर रोल मॉडेल, क्रियापद इज. आता नो अदर रोल मॉडेल इथं एकवचनी, इथं क्रियापद इज घेतलं. मग मूळ रूपात ॲज गुड ॲज पॅरेंट्स अशी रचना करावी लागेल. मग जिथं सर्वश्रेष्ठ घटकात थर्ड फॉर्म आहे द सहित काढून टाकायचा, त्याच्याऐवजी सेकंड फॉर्म दॅन एनी अदर लिहायचं. वाक्य सुरुवात नो अदरने करून तुलना केला दुसरा घटक आणि पुढचा शब्दसमूह लिहून क्रियापद लिहायचं, विशेषणाचं मूळ रूप ॲज किंवा सो ॲजमध्ये लिहायचं आणि पुढचं पॅरेंट्स लिहून टाकायचं. तुलना केलेला पहिला घटक इट वॉज द बेस्ट बर्थडे प्रेझेंट. मग या ठिकाणी वाक्य सुपरलेटिव्हचं कंपॅरेटिव्ह करताना वाक्याच्या शब्दांच्या जागेत बदल करायचं नाही, फक्त काही शब्दामध्ये बदल मात्र होतो. इट वॉज द बेस्ट याचं होईल बेटर दॅन, पुढे त्यानंतर एनी अदर बर्थडे प्रेझेंट. इट वॉज बेटर दॅन एनी अदर बर्थडे प्रेझेंट. आता वाक्य सुरुवात करायची नो अदरने, नो अदर, पुढचं बर्थडे प्रेझेंट, नो अदर बर्थडे प्रेझेंट, क्रियापद वॉज. इट वॉज बेटर दॅन एनी अदर बर्थडे प्रेझेंट, नो अदर बर्थडे प्रेझेंट वॉज. आता हे बर्थडे प्रेझेंटसाठी आहे, बेटरचं या ठिकाणी ॲज गुड ॲज इट अशा प्रकारचं करावं लागेल रूपांतर. नो अदर बर्थडे प्रेझेंट वॉज ॲज गुड ॲज इट. लता इज द मोस्ट इंडस्ट्रियस गर्ल इन द क्लास. द मोस्ट इंडस्ट्रियस हा शब्दसमूह या ठिकाणी तुम्हाला काढून टाकायचा आहे. मग सुपरलेटिव्हचं कंपॅरेटिव्ह लता इज, पुढे मोर इंडस्ट्रियस, पुढे दॅन एनी अदर गर्ल इन द क्लास. लता इज मोर इंडस्ट्रियस दॅन एनी अदर गर्ल इन द क्लास. लता ही अधिक कष्ट करते इतर कोणत्याही मुलीपेक्षा क्लासमधल्या, उद्योगी आहे ती. मग या ठिकाणी वाक्याचं पॉझिटिव्ह होईल, वाक्य सुरुवात होईल नो अदरने, नो अदर गर्ल शब्दसमूह इन द क्लास, क्रियापद इज ॲज इंडस्ट्रियस ॲज लता. अशा प्रकारे आपण पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह असे चेंजेस करू शकतो. त्यानंतर रासलीला इज द मोस्ट पॉप्युलर डान्स ऑफ मणिपूर. या ठिकाणी द मोस्ट पॉप्युलर हे तुमचं विशेषण आहे. रासलीला, रासलीला इज द मोस्ट पॉप्युलरचं मोर पॉप्युलर, रासलीला इज मोर पॉप्युलर दॅन एनी अदर डान्स ऑफ मणिपूर. आता पुढे वाक्याची सुरुवात नो अदर डान्स ऑफ मणिपूर,
इज ॲज किंवा सो पॉप्युलर ॲज रासलीला. आता तुम्हाला एक गोष्ट कळली पाहिजे की एक ठराविक पॅटर्न आहे आणि त्या ठराविक पॅटर्ननुसारच वाक्यांचं रूपांतर होतं आहे. लाई हरोबा इज द ओल्डेस्ट डान्स ड्रामा ऑफ मणिपूर. आता परत, हरोबा इज ओल्डर दॅन एनी अदर ड्रामा. लाई हरोबा इज ओल्डर दॅन एनी अदर डान्स ड्रामा ऑफ मणिपूर. आता खालच्या वेळेला वाक्याची सुरुवात करायची नो अदर नाही. नो अदर डान्स ड्रामा ऑफ मणिपूर क्रियापद इज ॲज ओल्ड ॲज लाई हरोबा. अशा प्रकारे सुपरलेटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि पॉझिटिव्ह एक सेम पॅटर्न आहे. अशी किती वाक्य जरी घेतली तर याच पद्धतीने जाईल. ज्या वाक्यात मोस्ट असतं त्याचं कंपॅरेटिव्हमध्ये मोर होतं. त्याच्या मूळ रूप करताना फक्त विशेषण खाली येतं ॲज किंवा सो ॲजमध्ये. म्हणून इथपर्यंत आपण सर्वश्रेष्ठ घटकाची वाक्य पाहिलेत. आता पुढच्या भागात आपण वन ऑफ दची आणि नकारदर्शक वाक्यांची उत्तरं पाहणार आहोत.